बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, पण मी केवळ साहेबांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही, हा कोणता अन्याय, असा सवाल अजित पवार यांनी केला। शिरूरमधल्या सभेत बोलताना त्यांनी मनातली खदखद व्यक्त केली। अजित पवार आजही माझ्या तितकेच जवळ असून राजकारण आणि व्यक्तिगत संबंध वेगवेगळे असतात। मला फक्त पवार पाहिजे होते असं विधान लंकेंनी केलं। त्यांच्या या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। दरम्यान अजित पवारांनीही राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो असं म्हटलं। त्यामुळे लंके नेमके कुणाच्या जवळ आहेत याबद्दल चर्चा सुरू झाली। उत्तर मध्य मुंबईतील उमेदवारीच्या मुद्द्यावरून नाराज असलेले काँग्रेसचे नेते नसीम खान प्रचारात सक्रिय झालेत। दरम्यान लहान बहीण जेव्हा मैदानात उतरते तेव्हा मोठा भाऊ तिला आशीर्वाद द्यायला येतो। आमच्यात कोणताही वाद नाही असं वर्षा गायकवाड म्हणाल्या। शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी आमदार चंद्रकांत पाटलांची भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आल्यानं चंद्रकांत पाटील नाराज असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान गुलाबराव पाटलांनी त्यांची समजूत काढली आहे। दरम्यान रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी सगळ्यांनी एकदिलानं काम करावं, कोणीही गडबड करू नका असं म्हणत गुलाबराव पाटलांनी शिवसेना कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला। जालना लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळेंना जाहीर पाठिंबा दिलाय। शेतकरी हिताचा निर्णय भाजप सरकार घेत नाही, तसंच भाजप शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण राबवत असल्यानं प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला। महागाई आणि बेरोजगारी या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। या निवडणुकीत भाजपचा महायुतीचा दारुण पराभव होणार असून मवियाला बहुमत मिळेल असा विश्वास चव्हाणांनी व्यक्त केला। राज्यातही महायुतीच्या कमी जागा जिंकून येतील असा दावा त्यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे। नाशिकच्या पोलीस उपायुक्तांनी काढलेल्या या नोटीसीनं मविया कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। आक्रमक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत कारवाई संदर्भात चर्चा केली। माजी गृहमंत्री अनिल देशमुख बुधवारी संभाजीनगरमध्ये मुक्कामी होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबलेल्या हॉटेलमध्येच तेही थांबले। यावेळी त्यांनी उदय सामंतांची भेट घेतल्याचं कबूल केलं। मात्र फडणवीसांना आपण कधीच भेटू शकणार नाही असं ते म्हणाले। मात्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर चमत्कार होतील असंही त्यांनी सांगितलं। त्यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं। प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेवरून गिरीश महाजनांनी निशाणा साधला। शरद पवार हे मूळ काँग्रेसचेच आहेत आणि यशवंतराव चव्हाण यांना मागे टाकून पक्ष फोडला आणि मुख्यमंत्री झाले, त्यामुळे त्यांना पुन्हा काँग्रेसवासी व्हावंसं वाटत असेल असा टोला महाजनांनी लगावला। शरद पवार काँग्रेसमध्ये जाणार असून उबाठामध्ये फक्त संजय राऊत आणि आदित्य ठाकरे राहतील असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला। तर उद्धव ठाकरेंनी बाप बदलणं वगैरे असली भाषा बोलू नये, त्यांना जे विचारायचं आहे ते त्यांनी शरद पवारांना विचारावं असंही ते म्हणाले। उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष विलीन करतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंचं काम मी पाहिलंय, ते असं करणार नाहीत असं अजित पवार म्हणाले। उद्धव ठाकरेंचा पक्ष सुद्धा शरद पवारांसोबत आहे, त्यामुळे ठाकरेंचा पक्षही काँग्रेसमध्ये विलीन झाला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही असा टोला गिरीश महाजनांनी लगावला। उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे तत्व गुंडाळून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत अशी टीकाही महाजनांनी केली। प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात या शरद पवारांच्या वक्तव्यानं मला आश्चर्याचा धक्का बसला असं वक्तव्य मंत्री अनिल पाटलांनी केलं। अजितदादांच्या योग्य निर्णयामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचं पाप थांबलं असं म्हणत अनिल पाटलांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला। इंडिया आघाडीत आता कोणी राहिलं नाही, फक्त शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी एवढेच उरलेत असा टोला गिरीश महाजनांनी लगावला। उरलेले 5-10 आमदार सुद्धा लवकरच बाहेर पडतील, त्यामुळे आमची चिंता करू नका, तुमचे दरवाजे बंद ठेवा असंही महाजन म्हणाले। 1993च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकरांच्या प्रचारार्थ समर्थनार्थ फिरताना दिसतोय असा आरोप भाजपचे केशव उपाध्यायांनी केलाय। मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं समर्थन मवियाचे उमेदवार करत असून ही लढाई भारत आणि पाकिस्तानची आहे,
असंही उपाध्ये म्हणाले. घाटकोपरमध्ये प्रचाराच्या वेळी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी शिंदे पिता पुत्रांवर हल्लाबोल केला. संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ मुंबईच्या घाटकोपरमध्ये आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना चतुर्वेदींनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. यावेळी प्रियंका चतुर्वेदींची जीभ घसरली. संजय निरुपम यांनी प्रियंका चतुर्वेदींच्या वक्तव्याचा निषेध केलाय. उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये महागद्दारी केली, त्यामुळे आदित्य ठाकरेंनी त्यांच्या कपाळावर मेरा बाप महागद्दार है असं लिहावं असा पलटवार निरुपम यांनी केलाय. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत गद्दारी केली, पण शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार जपले, गद्दारीचा बदला घेतला असंही निरुपम म्हणाले. प्रियंका चतुर्वेदींनी शिंदे पिता पुत्रांवर केलेल्या टीकेवरून उदय सामंतांनी समाचार घेतलाय. राज्यसभेच्या पुढील टर्मसाठी स्वतःची सीट मिळवण्यासाठी अशी टीका केली जाते. ठाकरेंच्या उरल्या सुरल्या आमदारकी खासदारकीच्या जागा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. मातोश्रीसोबत किती जवळीक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय असंही ते म्हणाले. संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदींवर टीकास्त्र डागलं. प्रियंका चतुर्वेदींनी राज्यसभेची खासदारकी कशी मिळवली हे उघडपणे सांगायला नको. संपूर्ण महाराष्ट्राला ते माहिती आहे. त्यामुळे चतुर्वेदींनी त्यांच्या कर्तृत्वावर लक्ष केंद्रित करावं असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला. शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंनी प्रियंका चतुर्वेदींचा समाचार घेतला. प्रियंका चतुर्वेदींनी खासदारकी कशी मिळवली हे स्वतःच्या मनाला विचारावं आणि खासदारकीची टर्म संपत आली आहे, त्यामुळे काहीतरी प्रक्षोभक बोलून खासदारकीसाठी पुन्हा वर्णी कशी लावता येईल याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका शीतल म्हात्रेंनी केली. दिल्लीश्वरांची 2 माकडं हल्ली बरडू लागली आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना आता डॉक्टरांची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले. अहमदनगरच्या कोपरगाव इथल्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे प्रचारात सक्रिय झाल्यास स्नेहलता कोल्हे नाराज असल्यानं त्यांनी प्रचार सभेला जाणं टाळलं होतं. मात्र आता शिर्डी लोकसभेच्या प्रचाराचे शेवटचे 2 दिवस शिल्लक असताना स्नेहलता कोल्हे प्रचारासाठी मैदानात उतरल्या. भाजपबरोबर जा असा निर्णय आमच्या पक्षात कधीही झाला नाही असा दावा शरद पवारांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केला. माझ्यासमोर चर्चा झाल्या, मी कधी नाही म्हणत नाही, पण तसा निर्णय झाला नाही. चर्चा म्हणजे निर्णय नाही असा दावा शरद पवारांनी केला. भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीत 6 बैठका का घेतल्या असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केलाय. शरद पवार कुणाचंही ऐकत नाहीत, मनाला पटेल तेच करतात अशी टीका अजित पवारांनी केली. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. हवामान विभागाकडून भंडारा जिल्ह्याला 3 दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला असून रब्बी पिकाचं मोठं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली तर शेती पिकाचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. वाढती उष्णता आणि बाष्पीभवनामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. धरणात तब्बल 7% पाणीसाठा शिल्लक असल्यानं संभाजीनगरसह मराठवाड्यातील लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. पाणी कमी असल्यानं आता मृत जलसाठ्यातून फक्त पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपुरात झालेल्या मुसळधार पावसानं मनीषनगर अंडरपासमध्ये पाणी साचलं. या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वर्धा जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. बुलढाणा जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीला भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 199 गावांमध्ये पाणी असून 47 गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय, तर 136 गावांसाठी 168 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. अमरावतीच्या विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. दरम्यान पाहणीच्या वेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं 2 वॉर्डची पाहणी करून विभागीय आयुक्त रुग्णालयातून निघून गेल्या. त्यांनी उष्माघातासाठी तयार केलेल्या कक्षाची पाहणी केली. दरम्यान विभागीय आयुक्तांनी अंधारात नेमकी काय पाहणी केली असा सवाल नागरिक विचारतात. आरटीई प्रवेश प्रक्रियेतील शासकीय बदलाला अखेर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर आरटीई प्रवेश प्रक्रिया आता पूर्वीप्रमाणे पार पडावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला दिलेत.
आरटी प्रवेश प्रक्रियेतील शासन बदलामुळे शहरातील गोरगरीब खासगी शाळांमधले मोफत प्रवेशापासून वंचित राहणार होते। या अधिसूचनेमुळे आरटी कायद्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचा मुद्दा हायकोर्टात ग्राह्य धरण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोलीमधील साई रिसॉर्टवरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलंय। हायकोर्टाच्या आदेशानंतर रिसॉर्टवरील 3ऱ्या मजल्याच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यात आला। साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी हायकोर्टाकडे स्वतःहून हा अनधिकृत भाग पाडण्यासाठी प्रतिज्ञापत्र दिलं होतं। नागपूरच्या पारशिवनी तालुक्यात वाघाचं दर्शन झालंय। पालोरा गावात वाघानं गायीची शिकार केल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वाघाचा शोध सुरू आहे। एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।